पैसे लावले आमच्यात पैसे लागले. तर हे मला 2000 देणार आहेत. पैसा आणि मला माझ्या हात माणूस थांबा ना. मॅडमला आता फोटोशूट रेडी झाल्या. जय शिवराय. नमस्कार मंडळी. आजचा प्लॅन काय आहे आमचा सांगू शकाल? नाही माहित. आता वाजलेत सकाळच्या 4 वाजलेत. आमची तयारी पण झालेली आहे पूर्ण. आम्ही चाललोय श्रीमान रायगडला. श्रीमान आहे बाई. आता आम्ही आज चाललोय रायगडला आणि असाच रॅन्डम प्लॅन आमचा झाला. आम्हाला भरपूर दिवसापासून जायचं होतं. जेव्हापासून गाडी घेतली मी तेव्हापासूनच ठरलेलं की पहिला मी रायगडला जाणार. पण रायगडला जायच्या आधीच पहिला आम्ही संभाजी महाराजांच्या स्मृतीजवळ गेलो ह्याला पुण्याला. नंतर आता प्लॅन झालाच नव्हता. आता प्लॅन केला म्हणजे आज काही होऊ दे. तरी मी नाईट शिफ्टवरून आलो आणि 2 वाजता आलो. पण झोपलोच नाही. 2:30 वाजता 2:30-3 वाजलेच. दोघंही फ्रेश होऊन आता फ्रेश होतं आंघोळ विंघोळ करूनच चाललोय. पण जायचं बोललो काही होऊ दे. मला मी तर प्रत्येक वर्षीच जातो. वर्षातनं एकदा दोनदा. आता हिला घेऊन एकदा आमचं प्री वेडिंग शूटला हिला घेऊन गेलेलो मी रायगडला. हा पहिल्यांदा आम्ही कुठे जर फिरायला गेलो असेल आमचं लग्न ठरल्यापासून. प्री वेडिंग शूट मी लग्न ठरल्यापासून जाऊ द्या कधीही जाऊ द्या आम्ही पहिलं तर कुठे फिरायला किंवा कुठल्याही ठिकाणी फिरायला नव्हतं. तर प्री वेडिंग शूट होता. पण कुठे जर पहिलं गेलं असेल ते होतं रायगड पासून आमच्या लग्नाची सुरुवात झाली. आता लग्न झाल्यावर पण जायचं होतं पण असं काही बनलंच नाही. आता जायचं म्हणलं इथं जाऊयाच. ओके ठीक आहे. आता बाकी तयारी करतो आणि गाडी काढतो बाहेर. तयारी झाली सगळी. आलो गाडी काढाय. मला एक जाऊ का? ए चला येत आहे का? या देखील हो. हे रोज असतं तिथं राखान. काढतो गाडी आता डाकून निघाला आहे. आता डाकून निघाला आहे रायगडला. आता आम्ही रेडी झालो. आता मी निघतोय. मग कसं वाटतंय? मला कायम छान वाटतं. फक्त ना काय होतं माहिती आहे का जेव्हा मी तिकडे पोचतो आणि मी काय बोलते की असं करूया तसं करूया मग प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होते. बरोबर का ना? मग तू का वास तू हे कर तू ते कर तेव्हा सुरू होतं. आता नाही सुरू होणार यांचं. ठीक आहे आता रायगडलाच भेटूया. बघू जर काय असेल तर नाही तर नाही. गंगे सर्गात आलो का काय? ट्रकवाल्यांची भीती वाटते. ट्रकवाला बघा कसा पळवतोय. नाही जाणू हळू. आपल्याला काही घाई नाही. तुम्ही जर फास्ट चालवले ना. पोचलो पायथ्याशी. आता चढायचं आहे गडी. इकडं बघा अजून तरी व्हायचं तोंड व्यवस्थितच आहे. बघूया. तर थंडी एवढं धुकं होतं ना येताना. अजून पोचलोच. आत्ता मी पायथ्याला गडावरती पोचलो ह्या टाईमला. किती वाजले सांगू का? 8:30. या टायमाला आम्ही गडावरती पोचलो असतो. पण एवढं धुकं होतं ना समोरचं काही दिसत नव्हतं. त्यामुळं 1-2 तास धुक्यातच गेला हळूहळू. आता चालू आहे गड चढायचा. आता झोपलो नाही तर झोप पण आले. चला माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो काय हे? चुना घालण्याचा घाण आहे. चुना मळण्याचा.
इथे आहे मारुतीला याचं मंदिर. हो आणि नशीब माना तुम्ही की आज मी स्टार्ट टू एंड चालते तरी स्टार्ट नाही झालेली. स्टार्ट टू एंड म्हणजे अजून एकदा पण थांबले नाही मी. कारण की लास्ट टाइम एकदा मी आलेली ना एक वेळेस बाई 4 पायऱ्या चढली की बसायची, 4 पायऱ्या चढली की बसायची. लय बेकार होतं त्यावेळेस, जमत नव्हतं. तसं आम्ही ना म्हणजे त्यासाठीून आलेलो, आपण स्टार्टिंगला बघितलेलं त्यासाठीून आली. तिकडच्या पायऱ्या लय मोठ्या, ह्या पायऱ्या छोट्या, त्यामुळे दमलोय आम्ही. नाही तू बोला म्हणून नॉनस्टॉप काय बोलायचं. आता कामं चालू आहेत, सगळी मातीच पडली. कामं चालू आहेत कारण की 6 जूनपर्यंत तरी होऊन जाईल बऱ्यापैकी असं वाटतं. जमलं आहे का, जमलं का. ही सर्व कामं चालू आहेत आणि सर्व जो माल आहे ना हे गाडवान थ्रू वरती घेऊन चालू आहेत. वरून असे हे बघा कामं केलीत. बघू मानवऱ्याची जोडी मॅच होते हिला आता मी विचार केलाय एका गाडाला ही गाडावा हिला बसवायची आणि जाऊ दे बर दमत्या नव्हता, जाऊ दे बर गाडावा डायरेक्ट मजनू नाही चुप गाडावा बसून उभंच नेत. कामं तर चालू आहेत सगळे व्यवस्थित पद्धतशीर. 6 पर्यंत ना होऊन जाईल असं वाटतंय. बघूया तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलं भाई, त्यासाठी तर तयारी चालू आहे. राज्याभिषेकला जास्त माणसं आहेत. आपण यायचं का नाही? मी एनी टाइम रेडी असतो. मी उद्या पण येईन, आज जाऊन. तुझ्यावर डिपेंड आहे बाई. सोडणार कोण आहे तुम्हाला? पैसे लावले आमच्यात पैसे लागले. काय माहिती आहे का, आता आम्ही तर बसलोय इथे, इथून माझा नवरा पळत जाणार, इथून पळत जाणार, इथून पळत जाऊन डायरेक्ट दरवाजापाशी दरवाजापाशी बसणार. पळणं म्हणजे पळणं. हा पळते एवढा कायदा नाही पण लो कॉन्फिडन्स आहे, पण भूषण गाडी कॉन्फिडन्स. 2000 चे पैसे लागले. किती येणार आहे 2000 मला? तर हे मला 2000 देणार आहेत. पैसा आणि मला जाऊ का? माझ्या हाताला खास सुटायला लागले. जाऊ पळ. स्टार्ट. मी कॅमेरा ऑन ठेवलाय. तू भाग मिल्खा. बाई 2000 जातात का काय बाई? माणूस थांब ना. बाई कुठे गेले भाई साप? शिट. हा बघा दरवाजा बसलो. मला वाटत आता मी राहील घरी जाईपर्यंत. उचलून नाही ना. मी काय बोलते, जेजुरीला आपण गेलोच नव्हतो असे. मी नाही जात नाही जेजुरीला. मग आता मी काय बोलते, उचलून 7 पायऱ्या चालणार. मग 7 पायऱ्या तरी उचलून नाही. हे नाही शिकवलं मला महाराजांनी, उचलून घेऊन जा मावळे. दिवा एकदाची दरवाजापाशी महान दरवाजाचा सीन आहे. आणि मॅडमला आता फोटोशूट रेडी झाल्या. फायनली पोचलो आम्ही. वय
पण एक गोष्ट सांगते, हा थकले मी. एक गोष्ट सांगते, हा माणूस आहे म्हणून मला जेलतोय. मी एवढ्या वेळा थांबले, अगणित वेळा थांबले मी, पण एक राग काय करेल बरं. एवढा रागीट माणूस असून एकदा पण रागवलं नाही माझ्या. मला आश्चर्य स्वतःला की हे रागवलं कशा नाहीत. खूप चांगले आहेत. चला तुम्हाला एक शॉर्ट दाखवतो. हां, पोचलो आम्ही आणि तिथे जायचं आहे आपल्याला. परफेक्ट. काय आठवतं तुम्हाला? काही अशा आठवणी तुमच्या काही जाग्या होत आहेत का? प्री वेडिंगला आम्ही इथेच आलेलो आणि आता मला सगळं फ्लॅशबॅक होते. लय आठवते. तेव्हा मी लय बारीक होती, एकदम किरकोळ. आता फुटायला आले. आता वजन वाढत चाललंय माझं नुसतं दिवसेंदिवस. कुछ नाही, आपकी प्यार का ये असर है. नाही खरंच वाढलंय माझं वजन भरपूर ॲज कम्पेअर टू. लग्नाच्या वेळी 42 होते आणि लग्न झालं की आता मी 48वरती आले. चांगली पकडते. इथे पण आम्ही शूट केलेला. इथे इथे आम्ही पत्रिका इथेच ठेवलेली. ती जी पहिली पत्रिका होती ती आम्ही इथेच ठेवलेली. मला तर एवढं भारी वाटतं. त्यांना माणसं हे पुरुष लोकांना धगरुडेच असतात खरंच. त्यांना काय नाही खरंच. मला तर अजून असं एकदम भारी वाटतंय की आम्ही आलेलो वगैरे. पण तेव्हा जर कंडिशन आमची वेगळी होती आणि की एवढं बोलत पण नव्हतं आम्ही एकमेकांशी. क्वचित बोलत आम्ही क्वचित. हेच बोलायचे मी तर नुसती उत्तरच द्यायचे. नंतर आता असं झालंय, मी एवढी बोलते की आता माणूस कंटाळायला लागलाय. कंटाळत आहे. स्क्रिप्ट फॉलो नाही करत ते कधी. नाही हे स्क्रिप्ट मध्ये नव्हतं. पण नाही, स्वीट आहे माझं नाव, खूप क्यूट आहे. चला आता पण वरती जाऊया मस्त. अजून वरती गेलं ना तर तिथं अजून आठवणी जागा होतील माझ्या, कारण की तिथं पण भरपूर ठिकाणी आम्ही शूट केलं. मग दाखवतो कुठं शूट केलं. आणि ही जी जागा जिथे आम्ही हातात हात घालून चालत होतो. हा वाला शॉट घेतलेला, पूर्ण असा दरवाजा घेतलेला आणि आम्ही दरवाजाच्या मधून हातात हात घालून चालत होतो. आता चालायचं परत. चला आम्ही चालतोय. मजा आली. आता महाराज दाखवते तुम्हाला. काही बोला पण यांना जागेचा एक ऑराच आहे. एवढं म्हणजे पूर्ण रस्त्यात मला नको वाटलं की असं, पण इथे आलो की एकदम एवढं भारी वाटतं, एवढं भारी. मी आता हे बघा, स्वर्ग. आता मी टकमक टोकावर आलोय. बघू शकता एवढा मस्त सिनेरी आहे ना, खूप छान. हवा खूप सुटली. दाखव. खूप सुंदर एकदम शांत. एवढी शांतता गावाला पण नसते. आता ऑलमोस्ट सगळंच झालं आहे आमचं फिरून. ते मंदिरात पण जाऊन आलो, समाधीच्या इथे, आणि इथे पण आलो. आता डायरेक्ट घरी ना का कुठे नेत आहे अजून मला फिरायला. हा भूक लागली. मग घरोबा, आणि घरो गेले की झोपोबा, कारण की खूप दमोबा. साहेब लय दमलेत आज. साहेबांनी खूप मेहनत घेतली आहे. आज फर्स्ट टाइम असं झालं असेल की आम्ही भांडलो नाही. हो ना. हो आताच युद्ध शांत झाले. आताच कोल्ड वॉर शांत करून आलो आम्ही. ठीक आहे चला भेटू आपण थोड्या वेळ. आता आम्हाला जायचं आहे कसं माहित आहे ना. काय सिनियर आहे ना. आता मी येतोय
इथून पूर्ण फिरत 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 अजून एक रस्ता. हे बघा इथून ही माणसं आहेत इथून इथून खाली मग खाली तुम्ही बोटाने असं दाखवा. अजून एक रस्ता आहे शॉर्ट आणि अजून एक रस्ता आहे शॉर्टकट असं डायरेक्ट माझी गाडी राहील ना तिथं बाई. हो हो खरं. हा गाडी राहील फक्त म्हणून, नाहीतर आम्ही इथूनच जाणार होतो. हाच रस्ता होता आमचा. आता आम्ही चाललोय, भेटू आधी मध्ये कुठं काय भेटला शूट तर धावतो. शॉर्ट शॉर्ट शूट काय. ओके बॉस. चाललो आम्ही घरच्या वाटेला, तर तुम्ही हा छोटासा व्हिडिओ बघा. ठीक आहे.